Hello everyone, welcome to my new video. So today we are making pasta, white cheese sauce pasta without capsicum. काही लोकांना बिलकुल पण कॅप्सिकम आवडत नाही, तर मग ते विदाउट कॅप्सिकमच खायला आवडतं. तर मी पण असंच, माझं पण असंच आहे की मी कॅप्सिकम साईडला काढून ठेवते. तर इथे घेतला आहे मी टोप, त्याच्यामध्ये टाकले आहे 2 वाटी मी पास्ता घेऊन मग त्याच्यामध्ये मी टाकलं आहे 2 ग्लास ऑफ वॉटर आणि थोडं ऑइल टाकलं आहे आणि सॉल्ट टाकलं आहे, कारण ते चिकट नाही होण्यासाठी. मोस्टली काय होतं, जेव्हा आपण त्याच्यामध्ये ना ऑइल आणि काही टाकलं नाही ना, मीठ वगैरे, तर ते एकदम चिकट होऊन जातात. मग ते काय मजा नाही येत पास्ता खाण्याची. मग ते जे सुट्टे सुट्टे होण्यासाठी आपण असं करतो. मग ह्याला छान मी बॉईल करून घेतलं आहे. तर 10-12 मिनटासाठी तुम्ही बॉईल करायचं, जास्त पण एकदमच ओव्हरकुक नाही करायचं आहे त्याला. आणि आता मी घेतला आहे पॅन. मग पॅनमध्ये मी टाकते आहे बटर. मग आपण आता हे विदाऊट कॅप्सिकम करतो आहे, तर ह्याच्यामध्ये मी टाकली आता गार्लिक घेतले, 3 क्लोव्ज ऑफ गार्लिक घेतले आहे आणि ऑनियन घेतला आहे, एक अख्खा ऑनियन मी कट करून घेतला आहे छोटासा, म्हणजे असं थोडं काहीतरी चव येण्यासाठी. पण गार्लिक तर तुम्हाला मस्ट आहे, टाकायचं आहे. जर तुम्हाला कांदा नाही हवे असेल तर तुम्ही नका टाकू, बट जर तुमच्याकडे कॉर्न असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. माझ्याकडं नव्हतं तर मी नाही टाकलं. तर मी गार्लिक आणि आपला कांदा घेतला आहे आणि बटर. तर छानपैकी मी याला आता सॉटे करून घेणार आहे. आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण पास्ता जेव्हा उकळवताना त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी टाकलं आहे, तर अकॉर्डिंगली नंतरला जेव्हा आपण एंडमध्ये मिक्स करणार ना, तेव्हा मीठ अकॉर्डिंगलीच आपल्याला टाकायचं आहे. तर आता हे कांदा आणि गार्लिकला मी छानपैकी असं भाजून घेते आणि भाजून वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर याला मी साईडला काढून ठेवणार आहे. पण याला छान भाजून घ्यायचं आहे, एकदम असं लागलं नाही पाहिजे ते पास्ता खाताना त्याच्यामध्ये. तर मग आता हे पॅनमधून काढून घेतल्याच्या नंतर मग मी परत आता याच्यामध्ये टाकते ऑइल, बिकॉज आपल्याला व्हाईट सॉस पास्ता करायचा आहे. तर आता आपल्याला लागणार आहे मैदा लागणार. तर ते मैदा भाजून घेण्यासाठी आता आपण घेतो आहे ऑइल, थोडंच ऑइल घ्यायचं आहे आणि बटर घ्यायचं आहे. तर ह्या ऑइल आणि बटर मी मेल्ट करून घेतलं आहे आणि मेल्ट करून झाल्याच्या नंतर एक पूर्ण स्पून, म्हणजे तो जो स्पून आहे तेवढा मी मैदा घेतला आहे. तर ते मैदा घेऊन मी छान याला भाजून घेते, जाळायचं नाही आहे त्याला बिलकुल, पण बारीक गॅसवरतीच करायचं आहे. आणि मग थोडं थोडं करून मी दूध टाकलं त्याच्यामध्ये आणि पूर्ण त्याचे लम्प्स पूर्ण हे करून घेतलेत, मेल्ट करून घेतलेत, की लम्प्स नसले पाहिजे, गाठी नाही असल्या पाहिजे, ते पूर्ण गाठी आपल्याला मेल्ट करून घ्यायच्यात. आणि मग मी छान त्याला भाजून घेतलं. भाजून घेतल्याच्या नंतर जे मी ऑलरेडी फ्राय केलेलं ना, कांदे आणि आपलं लसूण, तर ते टाकलं आहे. आणि मग ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकले. तर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्सचे जे छोटे छोटे पॅकेट्स असतात ना, डॉमिनोजमध्ये भेटतात, तर ते होते माझ्याकडे, तर ते मी दोन्ही पण ॲड केले. डॉमिनोजचा जो ऑरिगॅनो आहे ना, ते ऑरिगॅनो कुठेच भेटत नाही, त्याची टेस्टच काहीतरी वेगळी लागते. तर हे दोन्ही मी ॲड करून अजून थोडं थिक होण्यासाठी मी अजून मिल्क टाकलं आहे त्याच्यामध्ये, कारण आपली 2 जणाला पुरती पास्ता आहे, म्हणून थोडं जास्त क्वांटिटीमध्ये आपण त्याचं ग्रेव्ही बनवणार, म्हणजे त्याचं जे ग्रेव्ही असणार आहे व्हाईट, ते जास्त बनवणार आहे. आणि मग आता आपण याच्यामध्ये टाकतो आहे चीज, आपलं म्हणजे चीजी होण्यासाठी. जर तुम्हाला हे अजूनही बोलतात ना चीजी हवं असेल किंवा जास्त घट्ट हवं असेल तर तुम्ही मेयोनीज पण टाकू शकता. बट इथे मी थोडं हेल्दी वेमध्ये ठेवलं आहे. आणि हे जो पास्ता पण आहे हा व्हीट पास्ता आहे, हा मैदावाला नाही आहे. तर म्हणून मग मी असं बनवते हेल्दी वेमध्ये. तर मग नंतरला मी जे पास्ता बॉईल करून घेतलेले, तर त्याला मी टाकलं आहे. आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण ऑलरेडी मीठ टाकलं आहे आणि ऑरिगॅनोमध्ये पण थोडं मीठ असतं, तर अकॉर्डिंगली तुम्ही मीठ टाका, जास्त मीठ टाकू नका, नाही तर ते खारट होऊन जाणार. तर मग आता मी याच्यामध्ये काळी मिरी घेतलेली, काळी मिरी 5-6 काळी मिरी घेतली आणि त्याला कुटून छान टाकलं त्याच्यामध्ये, त्याच्याने पण टेस्ट खूप छान येतो. आणि जर तुम्हाला ह्याला थोडं असं सॉसी बनवायचं असेल, थोडं तुम्हाला जास्त व्हाईट सॉस हवा असेल, तर तुम्ही याच्यामध्ये दूध टाकू शकता. थोडं पण पाणीचा यूज नका करू, नाही तर त्याची टेस्ट पूर्णच निघून जाईल. दूध टाकू शकता तुम्ही आणि दूध टाकून तुम्ही त्याचा एकदम क्रीमी बनवू शकतो आपण त्याला. मग मी अजून एक चीजची स्लाईस टाकली आहे अजून चीजी होण्यासाठी. आणि याच्यावर मी टाकते ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स परत, बिकॉज थोडंसं मला तिखट आणि थोडं फ्लेवरफुल पाहिजे होतं म्हणून. तर असा आपला हा व्हाईट चीज सॉस पास्ता रेडी आहे. नक्की सांगा.